तुमच्या आयुष्यात वारंवार संकट येत आहेत का? कधी असा विचार केलाय का स्वामी तुमची परीक्षा घेत असतील? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद तयार होत असेल. नमस्कार स्वामी भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, मी रोज प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, तरीही माझ्या आयुष्यात इतकी संकटं का येतात? जर स्वामी माझ्या पाठीशी असतील तर मला एवढ्या परीक्षा का द्याव्या लागतात? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे केवळ कृपाळूच नव्हते, तर ते भक्तांना घडवणारे गुरु होते. आणि गुरु नेहमीच शिष्याची परीक्षा घेतात, त्याला त्रास देण्यासाठी नाही, तर त्याला मजबूत करण्यासाठी. कल्पना करा, लोखंड जेव्हा आगीत तापवलं जातं तेव्हा त्याला त्रास होतो, पण त्याच प्रक्रियेमुळे ते मजबूत होतं. तसंच भक्तांचं आयुष्य असतं. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात तेव्हा दोन पर्याय असतात. एक म्हणजे तक्रार करणे, दुसरा म्हणजे विश्वास ठेवणे. स्वामी भक्त दुसरा मार्ग निवडतो. कधी कधी स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते आपली श्रद्धा किती खोल आहे ते पाहत असतात. आपण परिस्थिती बदलल्यावर विश्वास ठेवतो की परिस्थिती कठीण असतानाही ठेवतो. एक छोटीशी कथा आहे. एक भक्त रोज स्वामींच्या चरणी बसून प्रार्थना करायचा. त्याच्यावर कर्ज होतं, घरात आजार होता, नोकरी नव्हती. तो म्हणायचा, स्वामी माझी मदत करा. महिने गेले, काही बदल झाला नाही. लोक म्हणाले, तुझा स्वामी काहीच करत नाही. पण तो भक्त शांत राहिला. तो फक्त म्हणाला, माझा विश्वास कमी होणार नाही. थोड्याच काळात त्याला एक छोटी नोकरी मिळाली. हळूहळू परिस्थिती सुधारली. त्याने सांगितलं, स्वामींनी माझी समस्या उशिरा सोडवली, पण त्या काळात मला संयम आणि धैर्य शिकवलं. आणि कदाचित हीच खरी कृपा असते. स्वामी समर्थ नेहमीच आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढतात, पण आधी त्याला त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद देतात. आपण अनेकदा विचार करतो, हे माझ्याबरोबरच का? पण कदाचित प्रश्न असा असावा, ही परिस्थिती मला काय शिकवते आहे? जेव्हा भक्त नामस्मरण करत राहतो, त्याचं मन तक्रारीतून कृतज्ञतेकडे वळतं. आणि जिथे कृतज्ञता असते तिथे कृपा आपोआप होते. स्वामींची परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी आहे. मोठ्या आशीर्वादापूर्वी मोठी परीक्षा येते. मोठ्या यशापूर्वी मोठा संयम लागतो. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, तर कदाचित स्वामी तुम्हाला काहीतरी मोठ्यांसाठी तयार करत असतील. फक्त एक गोष्ट सोडू नका, आणि ते म्हणजे नामस्मरण. शांतपणे, श्रद्धेने, प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की स्वामी तुमच्यासाठी योग्य दार उघडतील. जर तुम्हाला हा संदेश आवडला तर मनापासून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे लिहा. धन्यवाद.